करू नका, माझ्याकडे लक्ष द्या. काळाचे 3 प्रकार आहेत. किती किती 3? कोणते कोणते? वा, मी एका पोराला म्हणलं काळाचे प्रकार किती? ते म्हणलं सकाळ, दुपार, संध्याकाळ. हे विलय नमुने पुरवून होत नाही. जाऊ दे. आता कोणता चाललाय? वर्तमान आहे. आता कोठे धावे मन तुझ्या चरण देखील या, आता उघडे डोळे, आता जागा रे भानो जागा, काही सांगू आता संतांचे उपकार, आता तरी पुढे हाचे उपदेश, आता निश्चिंतीने पावलो तिगळ म्हणते आता कैशी जाऊ घरा. मग तू खबर नाही विचारणं तुला झालं काय? अभंगाचं पहिलं चरण. हरिने माझे टाळी वाजवा. हरिने त्या गोळ्याला विचारलं बाई तू घरी जा. ती म्हणते महाराज तुमचं खरं आहे. त्याचं दर्शन झाल्यामुळे अवस्था बदलली. हरीने माझे हरिले. बोला. हरीने माझे हरिले चित्त. ऐका बरं काय, परमार्थात असते ती अवस्था आणि संसारात असते ती बोला की व्यवस्था. ती गळ म्हणते देवानं माझं चित्त हरण केलं. चित्त चोरी गेले, सावळे रुपडे चोरटे. एक वाक्य आहे का, चित्ताचं हरण करतो त्याचं नाव हरी. चित्ताचं हरण करतो त्याचं नाव हरी. आणि पंढरीनाथ महाराज परमार्थात पाहिजे चित्त. लवकर बोला. परमार्थात पाहिजे चित्त, शरीरात पाहिजे पित्त, घरात पाहिजे एक मत्त, बाजारात पाहिजे पत्त, शेतीत पाहिजे झोपले काय बोला की खत्त, संसारात पाहिजे. आता पाकिट घेऊन घरी राहा. वाट पाहिजे उभा. भेटीची नाही पाकिटाची आवडी. तुम्ही पाकिट नेलेल्या चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता का, रिकाम्याच हाताना फाशी घेता का? अरे कोणी विचारतंय? धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, दबा झाली या धनाची तुटी. कांता वसो जोवरी चल ना गा. जाऊ द्या. परमार्थात संसारात याला किंमत आहे. परमार्थात चित्ते तुझे पायी डोळा रूपाची ध्यान, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण, याची एक तुम्हा मागतो मी दातारा, चित्ताची करा भाव, माझे चित्त तुझे पायी राव, आहा धरोनिया बाही भवाता ठावदी चित्ता. चित्त नाही नामे, चित्त मिले तो सब मिले, नाही तो फुकट संग गमाया. म्हणून ती परम गवळण म्हणते हरीने माझे हरिले. परिणाम भारईत बोला की भारईत विसरली. आता ही अवस्था आहे पंढरीनाथ बाबा देवा. एक वर्ग त्याची अवस्थाही नाही. थोडा आवाज द्या ना. एक वर्ग त्याची अवस्थाही नाही, व्यवस्थाही नाही. दुसरा वर्ग व्यवस्था आहे, अवस्था नाही. तिसरा वर्ग व्यवस्था बी आहे आणि अवस्थाही आहे. चौथा वर्ग व्यवस्था नाही पण अवस्था आहे. टाळी वाजवा कळाला. भेटीला की पंढरीनाथ, टाळी वाजवा.
भेटी लागी पंढरीनाथ पंढरी नाथा कोणता पंढरीनाथ हे का ऐका तळमळ जाऊ द्या एक वर्ग अवस्थाही नाही व्यवस्था आता हे काही तरुण मंडळी बसली तेव्हा काही टुळू टुळू बघायत माझ्याकडं आणि खरं सांगू देवा भाऊ असे तरुण असा नाही काही गावात आम्हाला म्हातारीने रीत आपली अरे वायरी तुटलेले बल्ब फुटलेले रेंज गेलेले फ्यूज उडालेले डायनामा गेलेले बरं आम्ही गेल्यास गपची बसत नाहीत महाराज लख लख फाउंडेशन हालालंय कुठून आला मी म्हणलं मसन वाट्यातून महाराज बरं बरं आता मला देव देव करा वाटाले काय करा वाटाले काय करा वाटाले आता मोकळा गळा आहे मोकळा सळला जस काय कटईचं लाकडं दिसलं बघा विडाला नाव काय माऊली बाबो नावाचा नसेल गावाला त्रास आहे की विडाला माऊली किती दिवस मोकळं ठेवायचे ती दादा तू हे का हे काय म्हणाले मग दादा आहेत माऊली खायची विडाला दादाला माळ घालायची का दादाला माळ घालायची का अरे 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 ते काय म्हणाले कशाचे घालते ते कदरून गेलं हे रे विचार करा माऊली बाबा ना तू कदरला अवघड झालंय लवकर उरका विठाला लवकर उरका म्हणजे वरी नाही माळ घाला म्हणाले माळ घालायच्या का घालायच्या इमानदार नाताच्या मनात आहे उठा 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 माळ द्या 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 माळ उठा हाय माळ आहे उठा दोन माळीवाला दे एक माळ हा उठा लवकर लवकर उठा आली आली माळ या बघा आली वा टाळी वाजवा हो माहिती दिली का नाही काढा दिली 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 शाबास मोठी बी माळ आली चांगली माळ आली अहो का एक तरी माळकरी झाला हा खरा काल आहे टाळी वाजवा बावडी बाबा नातुले खतरा आहे तुमचा खरे ह्याच्यामुळे माळ घालायला ती हा माळ काढायची नाही इमानदार वा धन्यवाद टाळी वाजवा वा वा खात नाही लायसन नव्हतं हिच्या ड्रायव्हर चांगले होते पण लायसन नव्हतं वरी बघा आपला मंत्र आहे रामकृष्ण हरी आहे उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा इथून पुढे एकादशी धरायची आहे हा काय चक्कर येऊ काही हो भरपूर हाणायचं पण एखादं धरायची एखादा धरा आळंदी पंढरीची वारी करा शरीर चांगलं आहे तोपर्यंत आत जायचं अजूनमधून जायचं गाड्या फुकट झाल्यात हां गाड्या फुकट झाल्या ऐका इनत नाही बरं काय आणि हनुमंतरायाला दर शनिवारी पाणी घाला हा मंदिर आहे मग काय ताणच नाही गणपती बाप्पाला दर चतुर्थीला यायचं इकडं 20 तास हा, मंदिरात. म्हणा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पुंडरी घ्या फोटो चांगला क्लिअर घ्या सद्गुरु मोतीराम महाराज की गुरुवर्य मार्वतराव महाराज की हर 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 फायदा झाला मी त्याच्या गाळा चेक केल्यामुळं मी उगा विचार केला रानपड खाका पिरले बघा म्हणलं विडाला विडाला आणि एक दोन दिवसात मला बघतो जरा दमधारा काल्याच्या टायमाला बघू माझ्याकडे लक्ष द्या काय सांगू लागलो परमार्थात पाहिजे चित्त एक वर्ग त्याची अवस्थाही नाही व्यवस्थाही नाही जाऊ द्या दुसरा वर्ग व्यवस्था आहे राजा रावणाची अवस्था नव्हती दुर्योधनाची व्यवस्था आहे अवस्था नव्हती जनक राजाची व्यवस्थाही होती अवस्थाही होती आता पुढचं वाक्य आहे का बरं काय नाथ बाबाची व्यवस्थाही होती अवस्थाही होती गोकुळातल्या गवळणीची व्यवस्था नव्हती पण अवस्था होती टाळीवाद भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता है
हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ताली तेरा पता नहीं लगता तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता है भगवान क्या मिलता है? काय अवस्था आहे कोई कहियो रे कृष्ण आवन के मन भावन कोई कही बस इथे पुन्हा पड बस तिथे बस खाली बस टाळीवर वाटायच्या खाली उठायचं नाही गुळ खाऊन जायचं तसं जायचं नाही काय अवस्था जाऊ द्या मला टायमात उरकायचे देवा कथेला महिला जास्त होत्या का पुरुष महिला हा महिला तुम्ही कुठे गेलता हे तिकडंच सख्याचं असं झालं भिक्याचं तसं झालं कुणाचं काय झालं सगळा बाजार इचकायचा महाराज विनोद नाही देवा भाऊ आता महिला मंडळी कीर्तनाला रिकाम्या हाताने आणलंय हळद कुंकू प्रसाद दही दूध सगळं लाही खाण्यासाठी आणले का नाही जमलं तर कीर्तन करता शंभर उगा केला इशारा जाता जाता नाही विनोद नाही खरंच सांगतो आता हे जर पाया पडा आले ना ह्याच्या खिशात तंबाखून चुना श्री कृष्ण म्हणे अर्जुना नावा तंबाखुला चुना तो माझा भक्त जुना जाणावा विनोद नाही महाराज परमार्थ टिकवलाय टाळी वाजवा त्याच्यासाठी त्या कोकणातल्या गळूची अवस्था सांगा माझा कृष्ण देखिला का कोणीतरी सांगा गे सांगा कोणीतरी सांगा गे सांगा हाती घेऊन या फूल हाती घेऊन या फूल अंगणी रांगत आले मूल होते तारवीत मिथून कैसी फूल टाळी वाजवा. कुणीतरी सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा सांगा गे सांगा सांगा रे झोपा जरा जोऱ्यात वाजवा जोऱ्यात अवस्था आहे सांगा ती गळ म्हणते त्याला पाहिल्याबरोबर भारवित विसरले डोक्यावर ओझ होते ती विसरले आता काही तरुण पोरं म्हणतील महाराज विसर पडण्यासाठी परमार्थ हो का लय जवळ आहे ते फटफट 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 ऐका खरं सांगू पंढरीनाथ महाराज वातावरण असं मस्त आहे महाराज काय झाडी काय डोंगर पुढचं तुम्हीच म्हणा ओके आहे सगळं विठाला विठाला ऐका काही दिवसानं या ठिकाणी गणपती बाप्पाच्या नावानं यात्रा भरल्याशिवाय राहणार नाही. एवढं रम्य ठिकाण आहे महाराज आता सुख करताय तो दुःख हरताय जगाच्या पाठीचा राखा तो आहे विठाला विठाला बस. ऐका अवस्था बदलली मग काही माणसं म्हणतील महाराज परमार्थ करण्यासाठी नाही त्याची भेट होण्यासाठी परमार्थच कायला करायचं आहे इसर पडण्यासाठी थोडा गांजा हाणला दारू हाणली तर इसर पडत आहे
एक वाक्य आहे का विनोद नाही. आता बोलाय टाइम नाही, थोडक्यात बोलतो. गांजा हाणला तर शेणाचा इशारा आहे, दारू पिली तर शेणाचा इशारा आहे, परमार्थ केल्यास कायमचाच इशारा आहे, कायमचाच. विषय विसर पडिला अंगे ब्रह्मरस ढसावला काय सांगाव महाराज. झोपा. एका जनार्दनी गाता हरीचे नाम निमाली इंद्रिय इसरले काम भार इत इसरले दिगळमती हरिने माझी हरिले. अवस्था 7 दिवसाची. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मधुर जागे तव तव हसती मधुर जागे तव तव हसती मधुर जागे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या पंढरीनाथ घ्या 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 घ्या. अहो दूध ऐका, दूध विकाय निघाली काय म्हणू लागली. ही अवस्था आहे, अवस्था. भारविद्द सगळा इसर पडला. बरं ही अवस्था हुशार माणसाला कळत. भक्ताचा महिमा भक्ताची तुका म्हणे अंगी व्हावे ते. ऐका, भक्ताला हुशार माणसाला ज्ञानी, हुशार ज्ञानी म्हणजे पारकी. 3रं चरण पारकी अशी सांगता. घरची कुठी खाची. आता जाऊ द्या, हुशार माणसाला किंमत कळल. बाळूभाऊ खरं सांगू, तरुण मंडळी लक्ष द्या. तुम्ही खानदानी परमार्थ करा, लोक तुम्हाला किंमत दिल्याशिवाय राहत नाही. माळे घाला, चांगलं वागा, चांगलं खा, चांगलं प्या. अरे लोक देवाला जितकी किंमत तितकी आपल्याला किंमत देते. पंढरीनाथ बोला विचारा. आता आमचे बाबाराव महाराज काय करतो तो आम्ही. तुम्ही गाडी वाटत अडवली आणि सगळ्यांना दर्शन घेतलं का. आम्ही या जाग्यावर उभा आहेत म्हणून. आणि एक वाक्य आहे का, या जाग्यावर उभा राहून आम्ही जर वाईट वागत असताल आम्हाला नरकाशिवाय दुसरं पतन नाही. काय तुमची भावना आमच्यावर, काय तुमचा आदर. महाराज हाच खरा देव आहे. टाळी वाजवा. तुमची भावना, तुमचं प्रेम हा देव आहे. हरिनामाचा खिचडी प्रेमी मोहिला. अरे एकूण एकाला प्रेम निर्माण करणं हा खरा काल आहे. विडाला चांगल्या माणसाला किंमत आहे. बाळ महाराज तुम्हाला किती किंमत आहे. किंमत हो म्हणा काय वावा वाटे जना आहे. मने साठी गुना तुका मने साठी गुना वावा वाटे जना तुका मने साठी गुना टाळी वाजवा. भावा वाटे जना तुका म्हणे साठी. आता हे तरुण मंडळी ते भाऊ ते वाकून बघाले. तुमचं नाव काय. ओमकार भाऊ. लोक कावळा पाळतात का पोपट. हा पोपटच का. नवीन पोपट हा लागला मोठू मोठू. तुम्हाला पोपट आवडते का कावळा. काय आवडत आहे. अरे चांगल्यानं लोक किंमत देतात. टाळी वाजवा. आता बाळू महाराजाला किती किंमत आहे. मृदंग्याची बायको मृदंगी. हा थाप कुंकून टाका म्हणलं धुमाकून ठोका किंमत आहे. आमच्या माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. हा त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणजे सगळ्यात मोकळा सोडावा. किंमत आहे. डॉक्टरची बायको, कंडक्टरची बायको बोला की. कंडक्टर सरपंचाची बायको, सरपंच पेताड्याची बायको. हा म्हणा की पेताडी. वाईटाला कोणीच किंमत देत नाही दादा. चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरण परमार्थ करा. तुम्हाला गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही.
हुशार माणसाला किंमत आहे, ज्ञानी माणसाला किंमत आहे, पारकी माणसाला किंमत आहे. ती म्हणती गवळण पारकी माणसाला माझी अवस्था कळेल, पारकी अशी सांगता गोष्टी. पण बाकीचे माझ्यावर आळ घेतलेले घरचे कुठे. मग तुकोबाराने सांगितलं बाई आता वाजली की 12, आता तू निवांत थांब. तुका म्हणे निवांत राही तुका म्हणे निवांत राही तुका म्हणे निवांत राही तुका म्हणे निवांत राही आणि वाजवा. तुका म्हणे निवांत राही तुका म्हणे निवांत राही तुका म्हणे निवांत राही तुका म्हणे निवांत राही पाहिले पाये पाहिले पाये परतोनी आता कैसी जाऊ घरा होये बरा लोकिका पाहिले पायी परतो परतोनी पाहिले पायी परतो आता कैसी जाऊ घरा आता कैसी घरा होये बरा टाळी वाजवा मायबाप. क्या बात आहे. नो हे बरा लौकिका नो हे बरा वा आनंद वाटला. ऐका एका माऊलीनं माळ घातली, तिघजण उठून उभा राहिलीत. आमचं नाव काय? हनुमंत. आमचे काना काना कृष्णाधाव काना बालाजी. हो का, काना बालाजी हनुमान माऊली नावं चांगली आहेत राव. माझंही नाव आहे इल्लास, मला आलाय तुम्हाला पाहून उल्हास. वा 4 झाले आणि एखादं कोणतरी व्हावं 5. ते आहे पलकून. हा अरे काय ना तू सौरभ नाही. आले हो का आमचे पक्ष काय घालायचे का दादा? या वा टाळी वाजवा टाळी वाजवा.
इकडे इकडे इकडं कुठं कुठं सरकार माळ घालायचे हा अरे ह्याला माळ घालायचे म्हणा वा आज ऐका वा ऐका शांत राहा झालं 10 मिनिटात शांत राहा आणि एक बस